नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण काही स्टेटमेंटचे निगेशन्स बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला यापूर्वी झालेले रूल्स जे आहेत ते नीट स्टडी करावे लागतील, तरच आपल्याला हा कन्सेप्ट लगेच समजेल. एक एक्झाम्पल मी इथं घेतलेलं आहे. काय क्वेश्चन आहे बघा. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटिंग द रूल्स यूज्ड. आपण मागील व्हिडिओमध्ये जे रूल्स बघितलेले आहेत त्याचे प्रूफसुद्धा तुम्हाला मी दिलेले आहेत. तो व्हिडिओ नीट बघून घ्या सुरुवातीला. त्यानंतर याचं निगेशन आपल्याला काढायचं आहे. ह्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं निगेशन आपल्याला काढायचं आहे. सो निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन आर इज इक्वल टू. तर तुम्ही इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करत असताना 3 लाईन्सचा यूज करायचा, हे लक्षात घ्या. तर सुरुवातीला ह्या होल स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. त्यामुळं दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये स्टेटमेंट्स असतात, लॉजिकल कनेक्टिव्स असतात, त्याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. आता ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. तुम्हाला होल स्टेटमेंट कोणत्या स्वरूपात दिलेलं आहे हे ओळखता आलं पाहिजे पहिल्यांदा. जर तुम्ही नीट बघितलं इथं तर लक्षात येईल तुमच्या इथं. ह्या ब्रॅकेटला आपण एक स्टेटमेंट आहे असं गृहीत धरूया. ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला आपण दुसरं स्टेटमेंट आहे असं गृहीत धरलं तर तुमच्या लक्षात येईल की या दोन स्टेटमेंटचं इथं काय आहे? कंजंक्शन आहे. सो निगेशन ऑफ कंजंक्शन आपल्याला वापरायचं आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन तुम्हाला माहितीच आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. म्हणजे काय होणार? निगेशन ऑफ पी ऑर क्यू, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन. ऑर जे आहे ते अँड जे आहे ते ऑरनं रिप्लेस होतं. निगेशन ऑफ द सेकंड स्टेटमेंट. हे आपण कोणत्या नियमानुसार वापरलं तर डी मॉर्गन्स लॉ. कन्सेप्ट क्लिअर झाला. त्यानंतर पुढची स्टेप, जिथं जिथं निगेशन बाहेर येणार आहे तिथं आपल्याला तो रूल यूज करत जायचा आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा आता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर परत निगेशन आहे, म्हणजे आपल्याला परत इथं निगेशन घ्यावं लागेल. ब्रॅकेटमध्ये आहे डिसजंक्शन आणि त्याचं घ्यायचं आपल्याला निगेशन, म्हणजे परत एकदा आपल्याला डी मॉर्गन्स लॉज यूज करावा लागेल. आता इथं बघितलं आपण तर डी मॉर्गन्स लॉ यूज करावा लागतो. इथं निगेशन आहे या ब्रॅकेटच्या बाहेर आणि इथं सुद्धा काय आहे? डिसजंक्शन आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा डी मॉर्गन्स लॉ जो आहे तो यूज करायचा आहे. सो निगेशन ऑफ डिसजंक्शन इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. हा भाग संपला. ठीक आहे. हे ऑर आहे तसं. त्यानंतर या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे. सो निगेशन ऑफ डिसजंक्शन इज नथिंग बट कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. मी आरला जर असं इथं परत डबल निगेशन टाकलेलं आहे. कारण का? तर ऑलरेडी निगेशन आर आहे इथं, त्यामुळे आपल्याला ते परत त्याच्यामध्ये एक ब्रॅकेट टाकावा लागला. ना काय वापरलं आपण? डी मॉर्गन्स लॉ. नाव दॅट इज इक्वल टू, पहिल्या ब्रॅकेटमध्ये काही बदल होणार नाही आहे कारण ते आहे तसं ठेवावं लागेल आपल्याला. निगेशन पी निगेशन क्यू या दोघांचं कंजंक्शन आहे. ऑर हे निगेशन क्यू सुद्धा आहे तसं येणार. हे अँड आहे तसं. निगेशन ऑफ निगेशन इज द स्टेटमेंट इट सेल्फ. म्हणजे आपण इथं काय वापरलं? निगेशन ऑफ निगेशन. नाव दॅट इज इक्वल टू. आता हे होल स्टेटमेंट जर तुम्ही नीट बघितलं, आता बघा जिथं जिथं निगेशन आहे तिथं आपण रूल यूज केलेले आहे. आता ह्या दोन्ही स्टेटमेंटचा नीट विचार जर आपण केला तर काय करायला लागेल बघा. इथं आता
इथं निगेशन पी आहे, निगेशन क्यू आहे, इथं निगेशन क्यू आहे, इथं आर आहे. दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन असलेला पार्ट म्हणजे निगेशन क्यू आहे. करेक्ट. आता हेच आपण जर असं जरी लिहिलं तरी चालेल. मी काय करतो इथं, हे निगेशन क्यू जे आहे ते सुरुवातीला लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. हे इकडं आणलं, हे इकडं आणलं आणि पुढचा ब्रॅकेट मी आहे तसा लिहितो. त्यात काही बदल केलेला नाही आहे. कोणता लॉ यूज केला आपण, तर कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ यूज केलेला आहे त्याचं रिझन पुढं देणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. नाव दॅट इज इक्वल टू, दोन ब्रॅकेटचं जर नीट निरीक्षण केलं तुम्ही तर दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहे कंजंक्शन, मध्ये आहे डिसजंक्शन. बरोबर. आता हे दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन असलेला पार्ट आहे निगेशन क्यू आणि काय आहे दोन्ही ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आहे. ते कॉमनली आपण काढलं तर इथं राहिलं काय, निगेशन पी और इथं राहिलं आर. अँड दिस इज नथिंग बट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा परत एकदा, हे कसं वापरलं ह्याच्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, समजा जर असं असेल पी अँड क्यू और आर जर असेल सपोज, तर तुम्ही काय लिहिता, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा यूज करता, पी अँड क्यू और पी अँड आर असं यूज करता. बरोबर. तुम्हाला आता हे असं दिलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यावरून हे असं लिहायचं आहे तुम्हाला, लक्षात येते का मला, आणि त्यानुसारच मी याच्यावरून हे लिहिलेलं आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. नाउ टेक सेकंड एक्झाम्पल. पी देन क्यू और आर. आपल्याला याचं निगेशन घ्यायचं आहे. सो निगेशन ऑफ पी देन क्यू और आर इज इक्वॅलंट टू, आता ब्रॅकेटमध्ये दोन स्टेटमेंट आहेत. ह्या ब्रॅकेटला एक स्टेटमेंट गृहीत धरा, आरला दुसरं स्टेटमेंट गृहीत धरलं. सो निगेशन ऑफ काय आहे सांगा बघूया, डिसजंक्शन. या दोन स्टेटमेंटचं काय आहे, डिसजंक्शन आहे. So negation of disjunction is the conjunction of their negations. याचं निगेशन घेतलं, और जे आहे ते अँड रिप्लेस होतं आणि याचं निगेशन घेतलं. कोणता लॉ यूज केला आपण, डी मॉर्गन्स लॉ. नाव नेक्स्ट स्टेप इज, आता निगेशन आरचं निगेशन आर म्हणजे इथं काय घेण्याची गरज नाही, पण या ब्रॅकेटच्या बाहेर अजूनही निगेशन आहे. सो निगेशन ऑफ कंजंक्शन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. काय येतं, पी अँड निगेशन क्यू. दिस इज द निगेशन ऑफ व्हॉट, इम्प्लिकेशन. अँड निगेशन आर ॲज इट इज. फक्त आपल्याला या ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला निगेशन आहे. इथं काय आहे ब्रॅकेटमध्ये, इम्प्लिकेशन आहे. So negation of implication is nothing but P and negation Q. So this is nothing but negation of what, implication. Take one more example. P and Q or R. Negation of P and Q or R is equivalent to, ब्रॅकेटमध्ये काय सांगा, कंजंक्शन आहे. कोणत्या दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन आहे, पीचं आणि या ब्रॅकेटचं. सो निगेशन ऑफ कंजंक्शन इज व्हॉट, डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. काय यूज केलं, डी मॉर्गन्स लॉ. दॅट इज इक्वल टू, पीचं निगेशन पी, त्यामुळं इथं काय बदलण्याची गरज नाही, ही ऑर आहे तसं.
आता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर परत निगेशन आहे. सो निगेशन ऑफ व्हॉट? डिसजंक्शन इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. क्यूचं निगेशन घेतलं, ऑर जे आहे ते अँड रिप्लेस होतं, निगेशन ऑफ आर. परत तुम्ही यूज केला इथं डी मॉर्गन्स लॉ. दिस इज युअर फायनल answer. Now take next example, negation P and Q or P and negation Q. So negation of this whole statement is equivalent to, ब्रॅकेट मध्ये काय आहे? डिसजंक्शन आहे. या दोन ब्रॅकेटचं डिसजंक्शन आहे आणि बाहेर निगेशन आहे. सो निगेशन ऑफ व्हॉट? डिसजंक्शन इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. म्हणजे याचं कंजंक्शन येणार आणि याच्या निगेशनचं कंजंक्शन. करेक्ट. काय यूज केलं तुम्ही इथं? डी मॉर्गन्स लॉ. नाउ दॅट इज इक्वल. आता इथं जर तुम्ही ब्रॅकेट, ह्या ब्रॅकेटचा विचार केला आणि या ब्रॅकेटचा विचार केला तर निगेशन बाहेर आहे आणि ब्रॅकेटमध्ये आहे कंजंक्शन. सो निगेशन ऑफ कंजंक्शन आपल्याला वापरावं लागेल. म्हणजे पुन्हा एकदा डी मॉर्गन्स लॉच आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन इज व्हॉट? डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. हे अँड आहे तसं, कारण इथं या ब्रॅकेटसाठी फक्त वापरलेलं आहे आपण. इथं बंद बघा, निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू. काय वापरलं तुम्ही? डी मॉर्गन्स लॉ. दॅट इज इक्वल टू, आता निगेशन ऑफ निगेशन जर वापरलं आपण इथं तर इथं काय येणार? पी और इथं काय येणार? निगेशन क्यू ॲज इट इज. निगेशन ऑफ निगेशन इज द स्टेटमेंट इट सेल्फ अँड इथं निगेशन पी आहे तसं. इथं निगेशन ऑफ निगेशन निघून गेलं म्हणजे इथं राहिलं फक्त काय वापरलं लास्टला? निगेशन ऑफ निगेशन. नाव टेक द नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथं काय बघा, इथं आहे इम्प्लिकेशन आणि निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. व्हॉट इज द निगेशन ऑफ इम्प्लिकेशन? आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं समजा पी देन क्यू असेल तर त्याचं निगेशन काय येतं? पी अँड निगेशन क्यू असं येतं. करेक्ट. आता बघा, म्हणजे पी स्टेटमेंट आहे तसं कंजंक्शन वापरून क्यूचं निगेशन घ्यावं लागतं. तसं इथं पहिला ब्रॅकेट आहे तसंच येणार अँड द निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, कारण पहिला स्टेटमेंट म्हणजे हे आहे आणि दुसरं स्टेटमेंट हे आहे. करेक्ट. त्यामुळे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय येणार? पहिलं स्टेटमेंट आहे तसं अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. काय वापरलं तुम्ही? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. नाउ नेक्स्ट, पी अँड क्यू ॲज इट इज अँड इथं ह्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे म्हणजे इथं आपण आत काय आहे? डिसजंक्शन आहे. डिसजंक्शनचं निगेशन आपल्याला घ्यायचं आहे. डिसजंक्शनचं निगेशन काय येतं? कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स. सो निगेशन ऑफ निगेशन पी ऑरचं कन्वर्जन कशात होतं? अँडमध्ये निगेशन आर. दॅट इज नथिंग बट डी मॉर्गन्स लॉ. दॅट इज इक्वल टू पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ निगेशन काय येणार? पी अँड निगेशन ऑफ आर. आता निगेशन ऑफ निगेशन पी, दॅट इज पी. निगेशन ऑफ निगेशन इज द स्टेटमेंट इट सेल्फ. दिस इज नथिंग बट विच लॉ? निगेशन ऑफ निगेशन. अँड फायनली परत एकदा आपल्याला इथं तुम्ही बघू शकता ब्रॅकेटमध्ये आहे कंजंक्शन आणि इथं आहे कंजंक्शनच आहे म्हणजे सगळीकडे कंजंक्शनच आहे. त्यामुळे काय प्रश्न येत नाही. इथं सगळीकडेच कंजंक्शन आहे त्यामुळं आपण हे ब्रॅकेट काढून टाकले तरी चालते. आता मी फक्त इथं काय करतो? पी अँड क्यू जे आहे ते
क्यू अँड पी लिहितो, हे अँड आहे तसं, हे पी अँड निगेशन आर. कोणता लॉ यूज केला मी इथं, तर असोसिएटिव्ह लॉ. मी फक्त ब्रॅकेट काढून टाकलेले आहे आणि इथं थोडासा बदल केलेला आहे. पी अँड क्यू जे आहे ते क्यू अँड पी केलेलं आहे. अँड दॅट इज नथिंग बट, आता पी अँड पी जर तुम्ही विचार केला तर काय येतं, पीच येतं. सो क्यू अँड पी अँड निगेशन आर. ही प्रॉपर्टी आपण काल बघितलेली आहे. पी अँड पी इज नथिंग बट पी. And this is nothing but ID important laws. Now take second question. Rewrite the following statements without using if then. म्हणजे आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते इफ देनचा वापर न करता लिहायचे आहे. मग दिलेलं स्टेटमेंट जर तुम्ही नीट बघितला तर ते कोणत्या स्वरूपात आहे बघा. इफ इट इज कोल्ड देन वी विअर वुलन क्लोथ्स. आता ही स्टेटमेंट जे आहे ते इफ देननं जोडलेलं आहे, म्हणजे काय आहे, इम्प्लिकेशन आहे. आणि आपल्याला त्यांनी काय सांगितलं, इफ देन याच्यामध्ये नको आहे. मग सुरुवातीला आपण यातले दोन स्टेटमेंट पहिल्यांदा वेगळे करूया. लेट पी इज द स्टेटमेंट सच दॅट इट इज कोल्ड and Q is the statement such that we wear woolen clothes. तर दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे, द गिवन स्टेटमेंट इज P then Q. आता आपल्याला P then Q मध्ये नको आहे, म्हणजे आपल्याला त्यातलं इफ देन काढून टाकायचं. मग आपण काय करायचं, याची इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू आहे ती यूज करायची. मग आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट पी देन क्यू इज नथिंग बट निगेशन पी ऑर क्यू. सो गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज इट इज नॉट कोल्ड, निगेशन पी आहे ना इथं, सो इट इज नॉट कोल्ड. कारण पी स्टेटमेंट काय आहे, इट इज कोल्ड. सो निगेशन पी म्हणजे काय, इट इज नॉट कोल्ड ऑर वी विअर वुलन क्लोथ्स. म्हणजे आपल्याला इथं इफ देन काढून टाकायला सांगितलेलं आहे त्याने. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या स्टेटमेंटची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू कुणाबरोबर येते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे जर हा जर रूल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही याचा ट्रूथ टेबल काढा आणि हे प्रूव्ह होतं की नाही हे चेक करून बघा. आणि या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज वी हॅव टू प्रूव्ह विदाउट युजिंग ट्रूथ टेबल द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे आपल्याला ट्रूथ टेबलचा वापर न करता हे जे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत आपल्याला ते प्रूव्ह करायचे आहे. त्यातलं आपण LHS घेऊया. आता डबल इम्प्लिकेशन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, कंजंक्शन ऑफ P देन Q अँड Q देन P. वी नो दॅट डबल इम्प्लिकेशन इज नथिंग बट P देन Q अँड Q देन P. म्हणजे डबल इम्प्लिकेशनचा अर्थ काय होतो, पी देन क्यू आणि क्यू देन पीचं कंजंक्शन, म्हणजेच काय येतं, डबल इम्प्लिकेशन. त्याचा अर्थ काय होतो, इफ पी देन क्यू अँड इफ क्यू देन पी, दॅट इज पी इफ अँड ओनली इफ क्यू. आता आपल्याला पी देन क्यूची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, इथं वरती बघा, निगेशन पी ऑर क्यू. सो इथं काय लिहिता येईल आपल्याला, निगेशन पी ऑर क्यू. अँड सेम रूल इथं सुद्धा यूज करायचा आहे, क्यू देन पी मीन्स वॉट, निगेशन क्यू ऑर पी. आता आलेलं स्टेटमेंट आणि जे आपल्याला प्रूव्ह करायचं जे स्टेटमेंट आहे हे जर तुम्ही नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल, इथं काय आहे, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू आहे
अँड निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन पी आहे. आता रिझल्ट तर मिळालेला आहे, पण इथं जर तुम्ही नीट निरीक्षण केला इथं तर आपल्याला इथं बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन पाहिजे. मग सपोज जर बाहेर जर निगेशन घेतलं तर इथं निगेशन ऑलरेडी निगेशन पी आहे बरोबर, पण इथं निगेशन जर बाहेर घेतलं तर इथं काय कन्वर्जन होईल, फक्त पी होऊन जाईल बरोबर. ऑरचं कन्वर्जन काय होईल, अँड होऊन जाईल आणि आपल्याला क्यूचं निगेशन घ्यावं लागेल. आता हे जरासं थोडासा उलटा विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. निगेशन ऑफ कंजंक्शन काय येतो सांगा, निगेशन ऑफ पी, ऑरचं कन्वर्जन होतं, अँडचं कन्वर्जन होतं ऑर, अँड निगेशन ऑफ क्यू. उलटा विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. लक्षात येते का बघा, हे अँड आहे तसं इथं सुद्धा आपल्याला निगेशन सिम्बॉल जर बाहेर काढला आपण तर आपल्याला इथं काय करावं लागेल, क्यू अँड निगेशन पी लिहावं. जसं आपण निगेशन ऑफ काय लिहितोय, कंजंक्शन लिहितोय, निगेशन ऑफ कंजंक्शन काय येतं, डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन येतं बरोबर. मग आपण ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन जर काढलं तर ब्रॅकेटमध्ये फक्त पी लिहावं लागतं, ऑरचं कन्वर्जन अँड होतं आणि याचं फक्त ह्या निगेशन असल्यामुळे फक्त क्यू लिहावं लागतं. तसंच इथं केलेलं आहे आपण. इथं काय केलेलं, निगेशन जर बाहेर काढलं तर निगेशन पीचं पी होणार, ऑरचं कन्वर्जन अँड होणार आणि क्यूचं निगेशन घ्यावं लागेल. हे अँड आहे तसं, परत तोच रूल आपण या ब्रॅकेटसाठी यूज करायचा. सो दिस इज प्रूफ ऑफ विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. मग इथं कोणकोणते लॉ यूज केलेले आहेत आपण, इथं पहिला जो लॉ जो यूज केला आहे तो म्हणजे कुठला, कंडिशनल लॉ यूज केलेला आहे आणि दुसरा जो आहे तो डी मॉर्गन्स लॉ यूज केलेला आहे. दिस इज द कंडिशनल लॉ, दिस इज द डी मॉर्गन्स लॉ. आता लक्षात घ्या, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे यातला, या टॉपिकमधला, जो विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आपल्याला प्रूव्ह करायचं. त्यासाठी आपल्याला पहिल्या पार्टपासून शेवटपर्यंत सगळं आलं पाहिजे व्यवस्थित, सगळे रूल्स माहिती पाहिजेत, त्याची प्रूफ माहिती पाहिजे, तरच आपण यासारखे एक्झाम्पल सोडवू शकतो. हे लक्षात घ्या. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू इज इक्वल टू वॉट, निगेशन पी. मग मी स्टेटमेंट लेफ्ट हँड साईडचं जे आहे ते घेतलेलं आहे इथं प्रूव्ह करण्यासाठी. तर ह्या ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, निगेशन आहे. मग आपण इथे एक रूल यूज करून टाकूया, निगेशन ऑफ डिसजंक्शन इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन्स ऑर निगेशन पी अँड क्यू आहे तसं. तुम्ही इथं काय यूज केला, निगेशन ऑफ कंजंक्शन, म्हणजेच थोडक्यात तुम्ही यूज केला डी मॉर्गन्स लॉ. आता दोन्हीचा विचार केला तर हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग अशी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे. दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन पार्ट आहे निगेशन पी, इथं सुद्धा आहे. सो निगेशन पी बाहेर घेतलं मी. दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहे कंजंक्शन, ते सुद्धा बाहेर घेतलं. या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं निगेशन क्यू ऑर इथं राहिलं शिल्लक क्यू. कोणता लॉ यूज केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नाउ दॅट इज इक्वल टू निगेशन पी ॲज इट इज अँड आता क्यू ऑर निगेशन क्यू. कालच्या प्रूफमध्ये आपण बघितलं ऑलरेडी काय येतं, ट्रू, अँड दॅट इज इक्वल टू. आता हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, जर कंजंक्शन आणि ट्रू जर एकत्र आलं तर हे स्टेटमेंट आहे तसं पुढे येतं. आता हा कोणता लॉ यूज केला आपण इथं, कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ यूज केलेला आहे, सगळं पाठ पाहिजे आपल्याला, त्यासाठी प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. आणि फायनली जो लॉ यूज केला आपण त्याला म्हणायचं आहे आयडेंटिटी लॉ. Now take last example. Now last example is what, negation P and Q is equivalent to P or Q and negation P. त्यातील मी लेफ्ट हँड साईड इथं घेतलेले आहे. ठीक आहे, P or Q and negation P, जेणेकरून आपल्याला प्रूव्ह करायला इझी जाईल. आता हाच कन्सेप्ट मी असा लिहिलेला आहे, म्हणजे निगेशन पी सुरुवातीला आणि हा पार्ट मी नंतर लिहिलेला. कुठला लॉ यूज केला मी तर कम्युटेटिव्ह. आता इथं बाहेर कंजंक्शन आहे, इथं डिसजंक्शन आहे, म्हणजे आपण काय यूज करू शकतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो इथं.
आता इथं वरती बघा, तुमच्या लक्षात येईल, इथं कंजंक्शन आहे, इथं डिसजंक्शन आहे. लॉ कसा यूज केला आहे? निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. मग याचं कन्वर्जन यात करता आलं पाहिजे आणि याचं कन्वर्जन यात करता आलं पाहिजे. तसं आता हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. सो निगेशन ऑफ पी अँड पी ऑर, बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा यूज करायचा आहे, निगेशन पी अँड पी ऑर निगेशन पी अँड क्यू. दिस इज नथिंग बट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दॅट इज इक्वॅलंट टू, आता निगेशन पी अँड पी जर घेतला आपण तर ते काय येतं, फॉल्स येतं. दिस इज नथिंग बट कॉम्प्लिमेंट लॉ ऑर निगेशन पी अँड क्यू. हे रिझल्ट जे आहेत ते मागील व्हिडिओत ऑलरेडी आपण बघितलेले आहे, ते नीट बघून घ्यावे लागतील तुम्हाला. ठीक आहे. कोणता लॉ यूज केला आपण, कॉम्प्लिमेंट. आणि फायनली फॉल्स ऑर जर एकत्र आलं, म्हणजे फॉल्स आणि डिसजंक्शन एकत्र आलं तर हे स्टेटमेंट आहे तसं पुढे येतं. सो निगेशन पी अँड क्यू विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.